डोस्याचे वेगवेगळे प्रकार खाल्ले असतात आणि केले असतात। या पद्धतीने अख्खे मूग आणि अख्खे चणे वापरून केलेले डोसा एकदा नक्की करून पहा। थोडीशी वेगळ्या पद्धतीची, वेगळ्या चवीची ही नक्कीच आवडेल। 4 तासापूर्वी ग्लासभर इतकं मी रेशनचे तांदूळ स्वच्छ धुवून पुरेसं पाणी टाकून भिजत ठेवलेलं होतं। छान भिजल्या गेलेलं आहे। आता इथे मी ग्लासभर इतकं चणे आणि 2 ग्लास इतकं अख्खे मूग दोन्ही स्वच्छ धुवून रात्रभर भिजवलेलं होतं। मूग आणि चणे भिजण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे रात्र भिजवलेलं होतं आणि तांदूळ मात्र सकाळी भिजवलेला आहे। तर यासोबत हिरवी मिरची, कोथिंबीर भरपूर असं टाकून घेतलं आहे। तिन्ही मिक्स करून आपल्याला मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे, ज्या पद्धतीचा आपला रेग्युलर डोसा असतो त्याच पद्धतीने। तर आता इथे आपल्याला पाणी यावरचं टाकल्यामुळे पटकन आपलं पीठ फर्मेट होतो। एका पातेल्यात काढून घेतलेलं आहे। या पातेल्यामध्ये पीठ जास्त होत आहे म्हणून थोडंसं बाजूला काढलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। तर एक्स्ट्राचं पीठ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता, म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सुद्धा तुम्हाला हे खाता येते। तर एकदा पूर्ण व्यवस्थित 1-2 मिनिटं मिक्स करून घ्यायचं, बाजूला ठेवूया 10 मिनिटांसाठी। चटणीसाठी खोबरं, लसूण आणि इथे मी फुटाण्याची डाळ, हिरवी मिरची आणि त्याचबरोबर भरपूर अशी कोथिंबीर टाकून मिक्सरला पाणी टाकून छान असं फिरवलेलं आहे। गरजेपुरतं पाणी टाकायचं, चटणी तयार। तर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, तडक्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर जिरे, मोहरी, लाल सुक्या मिरच्या सुद्धा टाकून घेतलेल्या आहे। तयार झालेला तडका यावर टाकून घ्यायचं। इथे आपली साधी सोपी चटणी तयार आहे। तर पीठ साधारण 10 ते 15 मिनिटांनंतर छान असं भिजल्या गेलेलं आहे। आता डोसे तयार करून घेऊया। याला जास्त वेळ भिजवायची काही गरज नाही, लगेच लगेच जरी केलं तरी सुद्धा डोसा छान होतो। तर डोशाच्या तव्याला तेलाने छान कोटिंग करून घेतलेलं आहे आणि पीठ पळीने यावर टाकून घेतलेलं आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये छान असं गोल गोल फिरून घेतलेलं आहे। थोडंसं वरच्या साईडला सुकल्यानंतर लोणी टाकून छान असं भाजल्या गेलेलं आहे। मस्त कुरकुरीत खमंग डोसा